स्टेजवरचं कोणाचंही नाव नाही घेता मी डायरेक्ट सुरुवात केली. ते सगळ्यांची माफी मागतो, कारण माझे गुरु येवले सर, मी जेव्हा येवले सरांची नोकरी सुरू झाली तेव्हा मी 7वीला होता. येवले सर त्यावर्षी माझे क्लास टीचर होते, तेही मला आठवतं. आणि मला चांगले मार्क मिळावे म्हणून त्यांचं किराणा दुकान होतं. त्या दुकानावर बाळू त्यांचा लहान भाऊ आहे. त्या बाळूला सांगायचो काहीतरी मार्क वाढवता आहे तर पा मार्क वाढवता पा. मी ते घ्यायला जायचो, फाट्याचा किराणा घ्यायला जायचो आणि बाळूला सांगायचो. बाळू माझी मैत्री होती. बाळूनी निकालच्या अगोदर देण्याच्या अगोदर माझा निकाल पाहून घेतला की पास आहे, एवढे मार्क मिळाले. हे सरांना माहिती नव्हतं. ते जीवनातल्या घडामोडी तुमच्या जीवनात खूप घडून गेले आहेत. निश्चित माझी एकच विनंती आहे, ह्या ग्रुपमध्ये चांगलं डेव्हलप राहा, कुठल्याही चुकीचं काम करू नका, चांगलं काम करता. म्हणजे मी आज अधिकारी झालो याचं माझं सगळं श्रेय जे मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी केलेलं चांगलं शिकवणं, चांगलं काम, त्यामुळे मी अधिकारी झालो. खरा आशीर्वाद मला दिला असेल तर माझ्या या विद्यार्थ्यांनी दिला की या सरांचं काहीतरी चांगलं व्हावं, यांनी पुढे जावं, जेणेकरून मला पूर्ण तालुक्याची सेवा आज करता येते. त्याचं श्रेय सगळं तुम्हाला देतो. मला इथे बोलवलं, माझा इथे सत्कार केला, ते सन्मानपत्र दिलं. मी अगदी मरवून अगदी माझ्या हॉलमध्ये कोणी आलं तर दिसेल असं लावेल आणि पहिले प्रश्न कोणी आला तर तेच सांगेल हे माझ्या विद्यार्थ्यांनी दिले. निश्चित यापुढे कुठले काम असेल सांगा. इथे बोलवलं, सगळ्यांच्या ऋणात जातो, थांबतो. धन्यवाद.